गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्व आम्ही लढत आहोत। आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व मतदारांना आवाहन करतोय की ह्या प्रभागामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना आम्ही समाधान देऊ, एक खात्री देऊ आणि त्यासाठी विश्वास देऊ आणि भरोसा देऊ। आमची नम्र विनंती आहे, आव्हान आहे की प्रभाग क्रमांक 19 मधील आमचे सर्व उमेदवार, मग त्या ठिकाणी भापकर असेल, त्या ठिकाणी शैलजा पाटील असेल, ठाकूर असेल किंवा कुरकुडे असतील, त्यांची निशाणी कमल। जिथे दिसेल कमल तिथे आमचं जमल, मारा ठिप्पा आणि नवी मुंबई महापालिका एक हाती नवी मुंबई महापालिका गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वात जो वारंवार दिलेला आहे ती सुरक्षित ठेवलेला आहे। पुन्हा एकदा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नवी मुंबई महापालिकेचा नंबर 1 प्रत्येक घटकामध्ये नंबर 1, मग स्वच्छता असो, पाणी असो किंवा घनकचरा असो, हा नंबर 1 पुन्हा पुन्हा ठेवण्यासाठी, वारंवार ठेवण्यासाठी, कायम ठेवण्यासाठी आणि शाश्वत ठेवण्यासाठी ही नवी मुंबई महानगरपालिका नाईक साहेबांच्याच नेतृत्वाखाली ती देणं राहील। आपला कारभार आपल्या घरातून चालवलंच पाहिजे, आपला घरचा कारभार दुसऱ्या घरातून चालवणं योग्य नाही। आणि नवी मुंबईचे नागरिक सुज्ञ आहेत, नवीन नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे की नाईक साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत, ह्या शहराचे शिल्पकार आहेत आणि ते भरोसा आहे, एक विश्वास आहे, ते कर्तव्याप्रती प्रामाणिक आहेत, त्यांची दायित्व आहे या सर्व नागरिकांच्या सुखसुविधासाठी। आणि म्हणून नागरिकांचा विश्वास आहे की पुन्हा पुन्हा नवी मुंबई महानगरपालिका ही नाईक साहेबांच्याच नेतृत्वाखाली देणार, हा एक आमचा ठाम विश्वास आहे आणि हा नागरिकांचा असा एक या ठिकाणी ओपिनियन मत आहे। शिवसेनेचे उमेदवार अनुभव आहेत, चांगले अनुभव आहेत, या समस्याला समाधान द्यायचं नाही याचा अनुभव चांगला आहे। या शहरात या वसाहतीचा ज्या काही समस्या प्रलंबित आहे त्या सोडवायच्याच नाही त्याचा अनुभव आहे। गटागटामध्ये तटातटामध्ये वितुष्ट वाढवायचे त्याचा अनुभव आहे। नवीन काही द्यायचं, नवीन विकास काय द्यायचं नाही, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट द्यायचं नाही, सोशल डेव्हलपमेंट द्यायचं नाही, सामाजिक डेव्हलपमेंट, श्रद्धांचं डेव्हलपमेंट द्यायचं नाही, सगळी विस्कटीत करायचं, हा त्यांना अनुभव आहे। म्हणजे एक आमची लढाई ही व्यक्ती विरोधात नाही तर अयोग्य विचाराच्या विरोधात आहे, जी कामं या ठिकाणी करू शकत नाही। नवीन काय केले ते सांगा ना, त्यांना काहीच करायचं नाही, हा अनुभव आहे आला म्हणून त्यांना अनुभव हा विकासाचा अनुभव नाही तर भकासाचा अनुभव आहे। मूल गावामध्ये जे काही आडली नडले ज्या ठिकाणी जो बांधकाम, जो मूल बांधकाम जुन्या घरावरील नवीन बांधकाम म्हणतोय, का म्हणतोय जुन्या घरावरील नवीन बांधकाम, ती त्यांची गरज आहे की या ठिकाणी जर नियमित होत नसतील, जागा नावावर होत नसतील तर घरं कसं बांधणार, हे वाढीव जनसंख्येसाठी कसं करणार। मग हा जो बांधकाम आहे हा राहण्यासाठी आणि रोजगारासाठी आहे, तो आमच्या हक्काचा आहे। पण ज्या वेळेला आडला नडला माणूस त्या ठिकाणी तो काही बांधकाम हा तो त्या ठिकाणी एक विचारपूर्वक सहकार्य घेतो, अशा वेळेला काही नगरसेवक त्या ठिकाणी आले स्वतःचा हित, स्वतःचा हिस्सा कसा असेल आणि त्यांना त्रास कसा द्यायचा हा त्या ठिकाणी मोठा धंदा चालत असतो, हा त्यांना त्याचा अनुभव आहे, विकासाचा अनुभव नाही आहे आलं ना। आणि ती विकृती आहे, वाईट आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय आहेत, हे 4 उमेदवार पर्याय आहेत। आता बघी चेक केलं ना, आता बस झालं ना, आता आलं की त्यांना बस झालं, आता आलं, त्याच्यामुळे हे पर्याय उमेदवार आहेत।